आता बऱ्याचदा गर्भधारणा होत नाही. मग ह्या न होण्यामागची सर्वात मोठी चूक कोणती आहे? गर्भधारणा न होणं हे खरं तर काय होतं स्त्री आणि पुरुष ह्या दोघांच्या बाबतीत पाहणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की फक्त स्त्रीला कारणीभूत ठरवलं जातं आणि पुरुषांच्या तपासण्या होत नाही. त्यामुळं स्त्री बरोबर पुरुषांच्या तपासण्या सुद्धा झाल्या पाहिजेत, कारण एका हाताने टाळी वाजत नाही. आणि त्याबरोबरीनं बऱ्याचदा अनएक्सप्लेन्ड कॉजेस असतात की ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत आहे किंवा स्पर्म क्वालिटी चांगली आहे, पण तरीही गर्भधारणा होत नाही. तिथं सगळ्यात मोठं जे कारण दिसतं ते म्हणजे मानसिक ताण, की जे दोघाही पार्टनर्स वरती दिसून येतो. कारण त्यांच्यावरती असणारं बर्डन जे आहे ते कुटुंबाचं असतं आणि म्हणून निगेटिव्ह फिलिंग यायला लागतं किंवा आता गर्भधारणा होईल का नाही, होईल का नाही, या टेन्शनमध्ये ज्यावेळेला शारीरिक संबंध येतात त्यावेळेला हार्मोन्स जे आहे ते देखील तिथं पॉझिटिव्हली काम करत नाहीत आणि म्हणून कधी कधी असं होतं की सगळं व्यवस्थित असताना, अलबेल असताना गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात.